बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरामध्ये निदर्शनं केली जात आहेत, आंदोलनं होत आहेत, मोर्चे काढले जात आहेत, राज्यातलं राजकारण ढवळून निघालंय। दरम्यान यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी सुद्धा राजकीय नेत्यांवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केलेली आहेत। कोण आहेत अंजली दमानिया, पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। कोण आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया? समाजकारणात कशा आल्या अंजली दमानिया? राजकारण्यांच्या मागे का लागतात अंजली दमानिया? बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर राज्यभरात सध्या मोठा असंतोष पाहायला मिळतोय। विरोधकांसह भाजपचे नेते सुद्धा धनंजय मुंडेंच्या विरोधात उभे ठाकलेत। त्यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा उडी घेतली आहे। या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप करणाऱ्यांवर थेट कारवाईचीच मागणी अंजली दमानियांनी केलेली आहे। त्यांनी थेट बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात या प्रकरणात आंदोलन सुद्धा केलं। हे सगळं जर संपवायचं असेल ते हे जे किंगपिन आहेत ना, त्याचे हे जे सो कॉल्ड धस म्हणतात ते आका, त्यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत ही स्थिती बदलणार नाही। कोण आहेत अंजली दमानिया? अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्त्या आहेत। यापूर्वी त्या आम आदमी पक्षाशी जोडल्या गेल्या होत्या। 2014ला नागपुरातून लोकसभा निवडणूक लढवली। काही काळानंतर आम आदमी पक्षाला रामराम ठोकला। सामाजिक विषयांवर अंजली दमानियांची अनेक आंदोलनं। अंजली दमानिया उच्च शिक्षित, मुंबईत 2 मुलांसह राहतात। अंजली दमानियांचे पती अनिश दमानिया एका बँकेत उच्च पदावर कार्यरत। अंजली दमानियांच्या टार्गेटवर कोण? अंजली दमानियांच्या टार्गेटवर अपप्रवृत्ती आणि राजकीय नेतेही असतात। 2014ला महसूल मंत्री असताना भोसरीतल्या कथित भूखंड घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसेंवर अंजली दमानियांकडून थेट आरोप। एकनाथ खडसेंना या आरोपांनंतर राजीनामा द्यावा लागला। 2012ला अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप। आरोपांनंतर अजित पवारांची राजकीय कोंडी। आरोपांनंतर अजित पवारांचा जलसंपदा मंत्रिपदाचा राजीनामा। 2012ला पूर्ती पॉवर शुगर लिमिटेड या नितीन गडकरींच्या कारखान्यासाठी जमीन बळकावल्याचा आरोप। नितीन गडकरींना कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागलं। नितीन गडकरींचा अंजली दमानियांवर मानहानीचा दावा। 2,500 कोटींच्या जमीन घोटाळ्यात भुजबळांचा हात असल्याचा केला होता आरोप। चेंबूरच्या निराधारांच्या निवाऱ्यासाठीच्या 29 एकरांचा प्लॉट भुजबळांनी आकृती बिल्डरला दिल्याचा आरोप। भुजबळांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना 2004 मध्ये जमिनीचं आरक्षण बदलल्याचा आरोप। 2011ला रायगडच्या कोंढाणे धरणाच्या निविदा प्रक्रियेमध्ये अनियमिततेचा आरोप। प्रकल्पाचा खर्च वाढवण्यासाठी काढलेल्या निविदा दमानियांच्या तक्रारीनंतर रद्द। संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकीय हस्तक्षेपाचा आरोप। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला वाचवण्याचा आरोप। समाजातल्या अपप्रवृत्तींबाबत आवाज उठवत असल्याचं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया नेहमी सांगतात। आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्या रोज नवनवीन माहिती समोर आणतायत। गेल्या काही दिवसांपासून त्यांना धमक्या देखील मिळतायत। त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्यांना येत असलेल्या धमक्यांप्रकरणी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतलेली आहे। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।